I hope everyone will find and prepare for MSET exam paper. And I think you are aware about 26 July is your exams. So right now आजच्या क्लासमध्ये आपण 15+ क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत. हे PYQच्या स्वरूपात आहेत. या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते प्रत्येक पेपराला विचारले गेलेले आहेत. तर या क्लासची मदत तुम्हाला होईल 26 जुलैच्या पेपरसाठी. आणि याच्या आधी ऑलरेडी आपण MSETसाठी ऑलरेडी 3-4 क्वेश्चन्स पेपर सॉल्व केलेले आहेत. ते क्वेश्चन्स पेपरच्या क्लासेस जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. मॅचिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1, बखरी व बखरकार यांच्या जोड्या जुडवा. खाली बखरी दिलेले आहेत आणि त्याचे लेखक म्हणजे बखरकार रचनाकार दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत या ठिकाणी. ओके, सो प्रथम आहे सभासदाची बखर. त्याचं दिलेलं आहे मल्हार रामराव चिटणीस. सेकंड आहे सप्त प्रकरणात्मक चरित्र रघुनाथ यादव. तिसरं आहे शिव दिग्विजय. तिसऱ्याचं दिलेलं आहे कृष्णाजी अनंतकृत सभासद. आणि चौथं दिलेलं आहे शिवजी महाराज छत्रपती जनेश्वर यांचे चरित्र त्रिंबक सदाशिव पुरंदरे. बघा, हे जे आपण क्वेश्चन सॉल्व करत आहोत हे क्वेश्चन्स ज्या एक्झाम झालेले आहेत त्या एक्झाममध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. आणि सेट एक्झाममध्ये उलटे करून प्रश्न विचारले जातात. जरी मॅचिंगच्या क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन दिलेले असेल आणि पुन्हा एखादा एक्झाम होईल तर त्या एक्झाममध्ये त्याच्यातला एक पॉईंट तरी विचारला जातो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर MSET एक्झाम्स. ओके, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, सर्वात पहिलं असेल एचे असेल सभासदाची बखर ही कृष्णाजी अनंतकृत सभासद यांनी लिहिलेली आहे. बी आहे सप्त प्रकरणात्मक चरित्र ही जी बखर आहे ती मल्हारराव रामराव चिटणीस यांनी लिहिलेली आहे. का आहे शिव दिग्विजय ही जी बखर आहे खंडो बलाड चिटणीस यांनी लिहिलेली आहे. आणि डी आहे शिवजी महाराज छत्रपती जनेश्वर यांचे चरित्र ही बखर रघुनाथ यादव यांनी लिहिलेली आहे. आता याच्या संदर्भात आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन्स घेतलेलं नाही आहे, कारण याच्या ज्या क्लासेस आहेत सेट UGC नेट सेटच्या जे एक्झामच्या रिलेटेड आपण बऱ्याचशा क्लासेस केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही अटेंड केल्या नसतील तर चॅनलला व्हिजिट करा, त्या ठिकाणी तुम्हाला याच्या संदर्भात क्लासेस मिळतील. ओके, प्लस याच्यामध्ये ऑप्शन जे असतात 1, 2, 3, 4 पर्यंत की ह्याच्यापैकी कोणते ऑप्शन आहेत ते निवडा, ते आपण इथे घेतलेले नाहीत, परंतु एक्झाममध्ये ते असणार आहेत. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे भारतीय साहित्यशास्त्रकार आणि त्यांचा कालखंड यांच्या जोड्या जुडवा. ए आहे वामन 9व्या शतकाचा प्रारंभ. बी आहे दंडीचे दिलेलं आहे 11व्या शतकाचा पूर्वार्ध. का आहे कुंतकचे असेल 8व्या शतकात उत्तरार्ध. आणि डी आहे आनंदवर्धन, त्याचं दिलेलं आहे 7व्या शतकाचा प्रारंभ. आणि खाली एक एक्स्ट्रा दिलेला आहे 5व्या शतकाचा उत्तरार्ध. तर याचा अचूक जो ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे.
समीक्षक दिलेले आहेत आणि समशीकांचे जे काळ आहे तो दिलेला आहे, त्याच्या मॅचिंगचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कधी कधी याच्यावरून ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, परंतु या ठिकाणी जो क्वेश्चन्स दिलेला आहे तो मॅचिंगचा क्वेश्चन दिलेला आहे. तर काही ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न विचारले जातात. सपोज टू फोर ऑप्शन्स दिले जातील आणि एक स्टेटमेंट दिलं जाईल की 9व्या शतकाचा भारतीय साहित्यकार आणि भारतीय साहित्यकार कोण आहे, तो ऑप्शन निवडा. अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सर्वात पहिलं जे आहे वामनचं येईल 8व्या शतकात उत्तरार्ध. ओके, दंडीचे येईल 7व्या शतकाचा प्रारंभ आणि क आहे कुंतकचे येईल 11व्या शतकाचा पूर्वार्ध आणि डी आहे आनंदवर्धन 9व्या शतकाचा प्रारंभ. आता बघा याच्या संदर्भात जे क्लासेस आहेत ते आपल्या ऑलरेडी झालेले आहेत. तर याचा एक अजून प्रश्न विचारला जातो की खालील दिलेल्या भारतीय साहित्यकारांच्या व्याख्या आणि व्याख्याकार यांच्या जोड्या लावा. प्लस जे समीक्षक किंवा व्याख्याकार आहेत त्यांच्यावरून विचारलं जातं की खालील व्याख्या कोणी लिहिलेली आहे. तर ऑब्जेक्टिव्ह प्लस मॅचिंग प्लस क्रमानुसार प्रश्न विचारले जातात. तर या पद्धतीने तुमचे प्रिपरेशन चालू राहू द्या. इट विल हेल्प यू फॉर क्रॅकिंग नेट अँड सेट एक्झाम बोथ आर. ओके, ना क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभर यात्रा करणाऱ्यांच्या भारतीयांच्या प्रवृत्तीतून कोणत्या भाषेचा संपर्क मराठी भाषेशी येत राहिला. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे पोर्तुगीज, दुसरा आहे कानडी, तिसरा आहे संस्कृत आणि चौथा आहे हिंदी. कोणत्या भाषेशी संपर्क येत राहिला, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, हिंदी या भाषेचा संपर्क येत राहिला. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे शब्ददान, रूपांतरदान, भाषांतरदान हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील प्रक्रिया होत. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे वस्तू रूपांतर प्रक्रिया, दुसरी आहे सांस्कृतिक आदान प्रक्रिया आणि डी ब आहे आदान प्रक्रिया आणि शेवटी आहे व्याकरण दान. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर क, सांस्कृतिक आदान प्रक्रिया. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सांस्कृतिक आदान प्रक्रिया. प्लस ही जी एक्झाम असते ती कॅम्प्युटर बेस नसते. ही जी एक्झाम असते ती पेपर पेन मूडच्या स्वरूपात असते. तर याची अवेअरनेस तुम्हाला असेलच. ओके, ना क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे द स्टडी ऑफ फॉकलोर हा ग्रंथ कोणाचा आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. विल्यम बॅस्कम, फ्रान्सिस उटले, ॲलन डंडेज आणि डी आहे विल्यम ग्रिम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर क, ॲलन डंडेज. आता जे वरती ऑप्शन दिलेले आहेत 4 ऑप्शन्स जे ग्रंथकार आहेत त्यांचे इतरही ग्रंथ आहेत, तर त्या ग्रंथाची सुद्धा माहिती तुम्हाला असायला हवी. या ठिकाणी द स्टडी ऑफ फॉकलर हा ग्रंथ दिलेला आहे, तर बाकीच्या ठिकाणी दुसरे ग्रंथांची नावे दिली जातील आणि हे ऑप्शन दिले जातील. तर या पद्धतीने अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. ना क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे रस्ते फुलून गेले होते, तिची कडी उमलली होती, गंगा यमुना
आल्या या वाक्यप्रयोगातून कोणता अर्थ व्यक्त होतो? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे वाच्यार्थ, दुसरा आहे लक्षार्थ, तिसरा आहे व्यंगार्थ आणि डी आहे तात्पर्य. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, लक्षार्थ. ओके. ना क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, स्त्रियांनी लिहिलेले साहित्य जसे स्त्रीवादी ठरत नाही, तर स्त्रियांनी स्त्रियांवर लिहिलेली पुस्तके पुरुष प्रधानतेला आव्हान देणारे असतातच असे नाही. आणि खाली 4 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे संपूर्ण विधान बरोबर, दुसरा आहे संपूर्ण विधान चूक, तिसरा आहे पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक, आणि 5वा आहे पूर्वार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर असेल. संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, ग्रंथकार व ग्रंथांच्या जोड्या लावा. खाली 4 ऑप्शन आहेत. 4पैकी अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. प्लस हे जे ग्रंथ आहेत आणि ग्रंथकार आहेत यांचं रिवाइज करून जा एक्झाममध्ये, कारण बरेचसे प्रश्न या एक्झाम्स क्वेश्चन्स पेपरच्या बेसिसवरती सुद्धा विचारले गेलेले आहेत. विचारले जात नाही तर गेलेले आहेत. आणि इट इज प्रोबॅबिलिटी विल बी आस्क अगेन दिस क्वेश्चन्स, नॉट ओनली सेम बट सम पॉइंट, सम स्टेटमेंट डेफिनेटली विल बी कम. ओके. सो अ आहे, इरावती कर्वे लोकजीवनातील ध्रुव वस्तीचे अवशेष. सेकंड मध्ये दिलेलं आहे, सेकंडचे सेकंड, बार कुलकर्णी याचं दिलेलं आहे वऱ्हाडी लोकगीते. क आहे, पा श्री गोहे यांचं दिलेलं आहे लोकनाट्याची परंपरा. वी कृ जोशींचे दिलेलं आहे लोकायत. आणि शेवटी सुद्धा दिलेलं आहे लोकायत. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं अचूक उत्तर असेल, सर्वात पहिला आहे अ, इरावती कर्वे त्यांचे असेल मराठी लोकांची संस्कृती. बाहे भार कुलकर्णीचं असेल लोकजीवनातील ध्रुव वस्तीचे अवशेष. पा श्री गोहे यांचं असेल वऱ्हाडी लोकगीते. आणि वी कृ जोशी याचं असेल लोकनाट्याची परंपरा. ओके. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, पुण्यात 1948 मध्ये झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि 5पैकी अचूक पर्याय असेल त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. ए आहे केशव मेश्राम, दुसरा आहे बाबूराव बागुल, तिसरा आहे म भी चिटणीस आणि शेवटी असेल डी दया पवार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर क. ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर. म भी चिटणीस हे पुण्यात 1948 मध्ये झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ओके. नाव क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, 700 स्मृती लिहिल्याचा उल्लेख पुढीलपैकी कोणाच्या नावावर आहे? एक आहे मालव्यास, दुसरा आहे गुजरसिंह व्यास,
तिसरा आहे क परशुराम व्यास आणि चौथा आहे डी कवी नरेंद्र. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर. ओके. ना क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा. ऑलमोस्ट जेवढ्या एक्झाम्स होतात, सेटची असो किंवा नेटची असो, दोन्ही एक्झाम्समध्ये मॅचिंगचे क्वेश्चन्स बरेच वेळा विचारले जातात. मग ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट काय असतो, तर ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑप्शन मिळतात. सपोज टू तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 4पैकी 2 ऑप्शनचे आन्सर येतात. ओके, तर तुम्ही तो क्वेश्चन सहज सॉल्व करणार. बट समटाईम ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि 4 ऑप्शन असतं. बट एक क्वेश्चन्स एक स्टेटमेंटच्या बेसिसवरती 4 ऑप्शन दिले जातात आणि मॅचिंगच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 4पैकी 4 ऑप्शन असतात. सो दॅट इज अ प्लस पॉईंट फॉर मॅचिंग क्वेश्चन्स. And negative point is objective. They are only 4 options and 1 answer. Okay, so एक असेल निर्णय सिंधू, असेल सोमनाथ दिलेला आहे. मानसोल्लास दिलेला आहे कमलाकर भट आणि हिंदू करस्वाद दिलेला उद्धव चिद्धन आणि डी आहे मृत्युंजय चरित्र साहाम मुंतोजी ब्रह्माणी मृत्युंजय आणि शेवटी एक्स्ट्रा ऑप्शन दिलेले आहे एकनाथ. तर 5पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे आपल्याला. प्लस टायपिंगमध्ये किंवा एक्सप्लेनेशन्समध्ये काही मिस्टेक होतात, एखादा क्वेश्चन चुकेल, ते घाई गडबडीमध्ये होऊन जातो, तर प्लीज करेक्ट करून घ्या हा. असेल तर सहज तर होत नाही, बट झालं तर. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स इज निर्णय सिंधूचं असेल कमलाकर भट. ओके, आणि मानसोल्लाहाचं असेल सोमनाथ आणि कच असेल हिंदू करस्वादचं असेल एकनाथ. ओके, आणि मृत्युंजय चरित्रचे असेल उद्धव चिंधन. ओके, ना क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, सेम क्वेश्चन आहे मॅचिंग, ग्रंथ आणि साहित्य मीमांसक यांच्या जोड्या लावा. ओके, अच दिलेला आहे सरस्वती कंठाभरणचं आहे राजशेखर. बाहेर काव्यालंकार सार संग्रहाचं दिलेलं उद्भट आणि काव्य अलंकारचं दिलेलं आहे काव्यालंकार सूत्र याचं दिलेलं आहे भोज आणि ड दिलेलं काव्य मीमांसा दिलेलं आहे वामन आणि शेवटी दिलेलं आहे एक एक्स्ट्रा ऑप्शन जगन्नाथ. सो ग्रंथ आहेत आणि ग्रंथकार आहेत, त्यांचं मॅचिंग आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. ओके, सो या ठिकाणी याचा आन्सर आहे सर्वात पहिलं सरस्वती कंठाभरणचं येईल भोज, काव्यालंकार सार संग्रहचं येईल उद्भट, काव्यालंकार सूत्राचे येईल वामन आणि डी आहे काव्य मीमांसाचे येईल राजशेखर. ओके, प्लीज रिवाइज ऑल important key points and statement. ना क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे जोड्या लावा. मॅचिंगचा क्वेश्चन्स आहे. एका बाजूने ग्रंथ आहेत आणि दुसऱ्या बाजूने ग्रंथकार आहेत. सेम क्वेश्चन्स बट लिटरेचर्स अँड ऑथर चेंज. सो फर्स्ट आहे ग्रामीण कथा स्वरूप आणि विकास, त्याचं दिलेलं आहे चंद्रकुमार नलगे. सेकंड दिलेलं आहे ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या इंदुभरता सेवडे. तिसरं आहे ग्रामीण वाङ्मय इतिहास दिलेला आहे रवींद्र ठाकूर.
चौथं दिलेलं आहे मराठी कथा उगम आणि विकास आनंद यादव, आणि शेवटी दिलेलं आहे ई वासुदेव मुल्लाटे. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सर्वात पहिले ग्रामीण कथा स्वरूप आणि विकास याचे येईल वासुदेव मुल्लाटे. सेकंड आहे ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या त्याचे येईल आनंद यादव. तिसरं ग्रामीण वाङ्मय इतिहास त्याचे येईल चंद्रकुमार नलगे. आणि चौथं दिलेलं आहे मराठी कथा उगम आणि विकास याचे इंदू भरता सेवडे. ओके, सो नाव क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे सिद्धांत आणि विचारवंत यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, सर्वात पहिले दिलेल्या उत्तर आधुनिकवादचं दिलेलं आहे रोमान याकोबसन. बी आहे साहित्य ज्ञान क्षमताचे दिलेल्या झा लोतार. स्वरचनावादचं दिलेल्या रेने वेलेक. सांस्कृतिक अधिसत्ताचं दिलेल्या अंतोनियो ग्रामची. आणि एक्स्ट्रा 1 ऑप्शन्स ॲड ऑन केलेला आहे जोनाथन कलर. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल समीक्षा संबंध सिद्धांत आणि विचारवंत यांच्या जोड्या यांचा जो प्रथम आन्सर असेल उत्तर आधुनिकवाद झा लोतार. सेकंड आहे साहित्य ज्ञानक्षमता जोनाथन कलर. सी आहे संरचनावाद रोमान याकोबसन. आणि शेवटी दिलेला आहे डी सांस्कृतिक अधिसत्ता अंतोनियो ग्रामची. या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात, म्हणून आपला जो अभ्यास आहे तो थोडा डीपली असावं. अँड PYQs का घेतोय मी, कारण तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल आणि रिवाईज तुम्ही करत असाल तर तुम्हाला हे कळावं की येणाऱ्या एक्झाममध्ये मागील ज्या 10-15 वर्षाच्या आधी जे एक्झाम झालेले आहेत 5-6 वर्षाच्या आधी, त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले गेलेले होते. सो यू हॅव ऑलरेडी पॅटर्न अबाउट दिस क्वेश्चन पेपर. ओके, नाही तर तुम्ही गेलात एक्झाम्सला बसलात आणि सरप्राईज होणार की असे कसे प्रश्न विचारलेले आहेत. मी त्या या पद्धतीचे परीक्षामध्ये येणार आहेत या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्वच नाही केले, अटेंडन्स नाही केले. आय हॅव नो आयडिया अबाउट दिस क्वेश्चन. सो यू हॅव ऑलरेडी नोईंग अबाउट दिस क्वेश्चन्स. ओके, अँड पॅटर्न. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे गायीच्या दुधावर हिंदुस्थानातील लोकांचा निर्वाह फार आहे. बाळ, तरुण, वृद्ध, दांडगे, नेमधर्मी, रोगी, पहिलवान इत्यादी सर्वांचं दुधाचा उपयोग आहे. शेतभात करणारे लोकांचा मुख्य आधार काय? तो बेल व लमाण वगैरे लोकांस ओझी नेण्यासही बेलच आहेत असा विचार कोणी मांडला? एक आहे राघव भांडारकर, दुसरा आहे गोगा आगरकर, तिसरा आहे दादोबा पांडुरंग, आणि शेवटी आहे डी लोकहितवादी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी लोकहितवादी. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2015 मध्ये विचारलेला होता. 2020 to 2015 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता ना. क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची सुरुवात करणाऱ्या बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणत्या साली झाली? ओके, एक आहे 1920, दुसरा आहे 1927, 1924 आणि 1933. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. 1934 मध्ये बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या सुरुवाती करणाऱ्या हितकर्णी सभेची स्थापना झालेली आहे. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना झालेली आहे ना. क्वेश्चन नंबर 17.
क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे समीक्षक आणि समीक्षा सिद्धांत यांच्या जोड्या लावा. आहे वॉल्फगँग आयझरचं असेल वाचक प्रतिसाद सिद्धांत दिलेला आहे. बी आहे अंतोनियो ग्रामची दिलेला आहे सांस्कृतिक वर्चस्व हिजॅमनी. क आहे विल्यम ॲम्सनचे दिलेलं आहे अनेकार्थता. आणि मिखाईल बाख्तींचे दिलेलं आहे भाषेची संवादात्मकता. आणि एक्स्ट्रा ॲड ऑन पॉईंट आहे लेखकाचा मृत्यू. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे वॉल्फगँग आयझर याचं असेल वाचक प्रतिसाद सिद्धांत. बी आहे अंतोनियो ग्रामची सांस्कृतिक वर्चस्व हेजिमनी. क आहे विल्यम ॲम्सनचं असेल अनेकार्थता. आणि डी आहे मिखाईल बाकिस्तान भाषेची संवादात्मकता. हा जो क्वेश्चन्स आहे तो नेटमध्ये सुद्धा विचारलेला होता. तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. विल्यम ॲम्सन अनेकार्थता प्लस कधी कधी काय होतं की अर्धनाव दिलेलं असतं. विल्यम्स असेल, कधी ॲम्सन्स असेल, तर कधी पूर्ण नाव दिलेलं असेल. मग त्या नावामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके. सो क्वेश्चन नंबर 18 ना क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे फेजरने लिहिलेला द गोल्डन बाऊ हा ग्रंथ कोणत्या साली प्रकाशित झाला. एक आहे इसवी सन 1890 मध्ये. दुसरा आहे इसवी सन 1887. तिसरा आहे 1857 आणि चौथा आहे 1920. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. इसवी सन 1980 मध्ये फेजरने लिहिलेला द गोल्डन बाऊ हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे स्त्रीला लेखन करताना येणाऱ्या अडचणींना परामर्श घेणारा गाजलेला ग्रंथ कोणता. एक आहे द वुमेन इन द ॲटिक. बी आहे लिटरेचर ॲज हेजिमनी मार्केटस अँड फेमिनिस्ट लिटरी पर्स्पेक्टिव्स. सेकंड आहे ऑफ वुमेन ऑन मदरहुड ॲज experience and institutions and last a room of one's own. हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथकारांचे ग्रंथांचे ग्रंथकारही कधी कधी विचारले गेलेले आहेत. मॅचिंगच्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो बी अलर्ट. सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट द मॅन वुमन इन द ॲटिक हा गाजलेला ग्रंथ आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर. क्वेश्चन नंबर 20. ओके. स्त्रीवादी साहित्य भाषाचे स्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ व ग्रंथकार यांच्या जोड्या लावा. एक आहे अ लिटरेचर ऑफ देअर ऑन. त्याचं दिलेलं आहे केट मिले. बी आहे चिमेन रायटिंग इन इंडिया वर्जिनिया वुल्फ. सॉरी, आय थिंक हिअर वुमेन रायटिंग इन इंडिया आहे. तिकडे दुरुस्त करून घ्या. वुमेन रायटिंग इन इंडिया असेल. चिमेन झालेलं आहे तिथे वुमेन असेल. ओके. सेकंड आहे अ रूम ऑफ वन्स ऑन दिलेला आहे संड्रा गिल्बर्ट व सुजर गुबर. डी आहे सेक्शुअल पॉलिटिक्सचं असेल ॲलन सॉफ्टवेअर दिलेला आहे. आणि एक्स्ट्रा ॲड ऑन सुजी थारू व के ललिता. ओके.
श्री साहित्य चळवळ आणि श्री साहित्य प्रवाह या घटकातील हे प्रश्न आहेत. ओके, या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, सर्वात पहिले येईल लिटरेचर ऑफ देअर ॲलन सॉल्टर, वुमेन रायटिंग इन इंडिया सुजी थारो व के ललिता. वुमेन असेल इथे, वुमेन. अ रूम ऑफ वन्स ऑन सेल व्हर्जिनिया वुल्फ. डी आहे सेक्शुअल पॉलिटिक्स ऑन केट मिल्ले. ओके, नाव क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेलं आहे, पुढील बखरी कालानुक्रम नुसार लावा. सिक्वेन्स नुसार प्रश्न विचारलेला आहे. ए आहे तालीकोटची बखर, सभासदाची बखर, पानिपतची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र. बी मध्ये दिले सप्त प्रकरणात्मक चरित्र, सभासदाची बखर, तालीकोटाची बखर, पानिपताची बखर. आणि का आहे पानिपताची बखर, सभासदाची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र, तालीकोटाची बखर, सभासदाची बखर, सप्त प्रकरणात चरित्र, पानिपताची बखर व तालीकोटाची बखर. या बखरीच्या संदर्भात आपल्या ऑलरेडी क्लासेस झालेले आहेत, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण क्लासेस केलेले आहेत. तर चॅनलला व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी याच्या संदर्भात जे क्लासेस आहेत ते अटेंड करा. ओके, सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल तालीकोटाची बखर, सभासदाची बखर, पानिपताची बखर, सप्त प्रकरणात्मक चरित्र. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, नाव क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 आहे, पुढील शिलालेख कालक्रमानुसार लावा. महाराष्ट्राच्या संदर्भात जेवढ्या सिलेबस आहे त्या सिलेबस एमसेटमध्ये जास्त करून प्रश्न विचारले जातात. सो शिलालेख आहेत की मराठी भाषेची उत्पत्ती कधी झाली, केव्हा झाली, कोणत्या भाषेपासून झाली, आणि अमुक एका भाषेपासून मराठी भाषेची उत्पत्ती झाली असेल तर त्याचे पुरावे कोणते आहेत, त्या पुराव्यांचे टाईप्स किती आहेत, शिलालेख आहेत, मौखिक स्वरूपाचे आहेत की ताडपत्रावरती आहेत, साहित्य प्लस शिलालेख च्या स्वरूपात आपल्याला पुरावे मिळतात. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे ए आहे अक्षी शिलालेख, कुंडल शिलालेख, आंबे शिलालेख, भादक शिलालेख. क्रम लावायचे आहेत की हे जे शिलालेख मिळाले आहेत ते शिलालेख कोणत्या काळातील आहेत. ओके, ब आहे भादक शिलालेख, आंबे शिलालेख, कुंडल शिलालेख, अक्षी शिलालेख. का आहे आंबे शिलालेख, कुंडल शिलालेख, अक्षी शिलालेख, भादक शिलालेख. डी आहे कुंडल शिलालेख, आंबे शिलालेख, भादक शिलालेख, अक्षी शिलालेख. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. अक्षी शिलालेख, कुंडल शिलालेख, आंबे शिलालेख आणि भादक शिलालेख या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. ओके, ना क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 मध्ये विचारलेला आहे, हिटाईट व तिच्याशी संबंधित असलेल्या भाषा यांना कोणती शाखा म्हटली जाते. खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे जरामिनिक, दुसरी आहे फिनो-ग्रीक, आणि तिसरी आहे सिनो तिबेटियन, आणि डी आहे अँटोलियन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी अँटोलियन. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे, नियतकालिके व त्यांचा प्रसिद्धी काळ यांच्या सार्थक जोड्या जुळवा. अ आहे ज्ञानप्रकाश 1842 मध्ये, बी आहे विविध ज्ञान विस्तारचं दिलेलं आहे 1860 मध्ये,
ज्ञानोदयचं दिलेलं आहे 1832 मध्ये, सर्व संग्रहाचं दिलेलं आहे 1867 आणि शेवटी ॲड ऑन वन ऑप्शन इज 1814. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट असेल ज्ञानप्रकाश 1832 मध्ये प्रसिद्ध काळ आहे त्याचा. बी आहे विविध ज्ञान विस्तारांचं असेल 1867 मध्ये, ज्ञानोदय 1842 मध्ये, तर सर्व संग्रह प्रसिद्ध काळ आहे 1860 मध्ये. ना क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 मध्ये विचारलेला आहे, लीळा चरित्राच्या निर्मितीचा इतिहास महानुभावाच्या कोणत्या ग्रंथात आढळतो? एक आहे गोविंद प्रभू चरित्र, दुसरं आहे वृद्ध चार, आहे सूत्रपाठ आणि डी आहे स्मृतिस्थळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. स्मृतिस्थळामध्ये लीळा चरित्राच्या निर्मितीचा इतिहास सापडतो. ओके, ना क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये विचारलेला आहे, पु सी रेंगे यांचे काव्यसंग्रह कालक्रमानुसार लावा. 2014 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सर्वात पहिला दिलेला आहे ए असेल या ठिकाणी फुलोरा हिमसेक दुसरा पक्षी प्रियाड, बी आहे हिमसेक दुसरा पक्षी प्रियाड फुलोरा. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. सर्वात पहिले येईल प्रियाड फुलोरा हिमसेक आणि दुसरा पक्षी. ओके, ना क्वेश्चन नंबर 27. जेवढे पण आपण क्वेश्चन्स केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत आणि रिलेटेड आहेत सिलेबसशी आणि क्वेश्चन्स पेपरशी, प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरशी. ओके, सो 27 मध्ये विचारलेला आहे, मायथॉलॉजी इज द डिजीज ऑफ लँग्वेज असा लोकसाहित्याच्या अभ्यासातील विचार कोणी मांडला? सर्वात पहिला आहे जेकब ग्रिमने, दुसरं दिलेलं आहे विल्यम ग्रिमने, सी दिले आहे फ्रेडरिक मसम्युअरने आणि डी आहे रॉबर्ट ब्राउन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर अँड फ्रेडरिक मस्क्युलर इज आन्सर. ओके, ना क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये विचारलेला आहे, दलित आत्मकथने सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे दस्तावेज होत तथापि रूढ मराठी आत्मचरित्राचे आवर्तन भेदण्याचे कार्य दलित आत्मकथनांनी केले आहे. हे आहे संपूर्ण विधान चूक आहे, संपूर्ण विधान बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर. ऑल स्टेटमेंट आर ट्रूथ. सर्व वाक्य आहेत ती बरोबर आहेत, संपूर्ण विधान बरोबर. ना क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 मध्ये विचारलेला आहे, माहिती तंत्रज्ञानामुळे वक्ता आणि श्रोता यांच्यातील स्थळाचे नव्हे तर काळाचेही अंतर मिटले आहे. संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 30 मध्ये विचारलेला आहे, वारकरी कीर्तनाच्या काल्यानंतर सादर केल्या जाणाऱ्या कला प्रकारास काय म्हणतात? ए आहे काल्याचे कीर्तन, बी आहे भारुड, सी आहे बोहाडा आणि डी आहे लळीत. म्हणून क्वेश्चन नंबर 30चं अचूक आन्सर असेल ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर. ओके, डी विल बी करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 31.
क्वेश्चन नंबर 31 मध्ये विचारलेला आहे, भाषाकुलाची संकल्पना पुढे येण्यास कोणत्या अधिवेशनातील निबंध वाचन कारणीभूत झाले? खाली 4 ऑप्शन आहेत. ए आहे इसवी सन 1900 चे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडियाचे अधिवेशन. बी आहे इसवी सन 1876 चे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचे अधिवेशन. आणि सी आहे इसवी सन 1786 चे एसायटिक सोसायटीचे अधिवेशन. आणि डी आहे इसवी सन 1786 चे लिंग्विस्टिक सोसायटीचे अधिवेशन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सी इसवी सन 1786 चे एसायटिक सोसायटीचे अधिवेशन या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. ना क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 मध्ये दिलेला आहे, सभासदाची बखर ही शिवकालावरील पहिली बखर असून समकालीनाने शिवाजी महाराजांचे लिहिलेले पहिले चरित्र म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे. खालील अचूक ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 33. रमाकांत हे पात्र पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीतील आहे? खाली 4 साहित्य कृती दिलेले आहेत आणि रमाकांत हे कोणत्या साहित्यातील पात्र आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. एकच प्याला, गिधाडे, पायी चालणार आणि जेव्हा मी जात चोरली होती. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गिधाडे विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, ना क्वेश्चन नंबर 34. भारतात प्रामुख्याने किती भाषाकुलातील भाषा बोलल्या जातात? हे आहे 3, 4, 5, 2. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर. 4 भाषा कुलातील भाषा बोलल्या जातात. आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 35 मध्ये विचारलेला आहे, भारतात प्रामुख्याने किती भाषाकुलातील भाषा बोलल्या जातात? आताच आपण बघितलं की किती भाषाकुले आहेत, तर 4 भाषाकुळे. एक आहे इंडो युरोपियन भाषाकुळ, दुसरा आहे द्राविडी भाषाकुल, तिसरा आहे आफ्रो एशियाई भाषाकुल आणि चौथा आहे आर्य भाषाकुल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट आन्सर. सर्व भाषाकुलातील भाषा बोलल्या जातात. ओके, ना क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 मध्ये विचारलेला आहे, सन्निधवासी शत्रू म्हणजे उदरातील व्याधी असे शिवाजी महाराजांशी संबंधित कोणत्या ग्रंथात म्हटले आहे? आहे शिव दिग्विजय, बी आहे शिव भारत, सभासदाची बखर, डी आहे आज्ञापत्र. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, ना क्वेश्चन नंबर 37. आता जे आपण क्वेश्चन आहे ते जरा रॅपिड गतीने घेऊया, कारण क्लास खूप मोठी होणार आहे आणि आपल्याला बघायचं आहे की क्वेश्चन्स पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातील ते कशा पद्धतीचे असते.
77 क्वेश्चनमध्ये क्वेश्चन्स पेपर कधी कधी विचारले जातात पण चेंज केले जातात. ओके, तर साहित्य स्वरूप आणि समीक्षा हा समीक्षा ग्रंथ कोणाचा? खाली 4 ऑप्शन आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, वाल कुलकर्णी. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व क्वेश्चन्स वाचून घ्या. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतील आणि त्याच्यावर विचारले जाण्याची प्रोबॅबिलिटी संभावना आहे त्याला रिवाइज करा. ओके, क्वेश्चन नंबर 38 मध्ये विचारलेला आहे, ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी 1842 साली निघालेले नियतकालिक कोणते? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ज्ञानोदय, सुबोध पत्रिका, दर्पण आणि डी आहे विविध ज्ञानविस्तार. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ज्ञानोदय. कधी काढलेला आहे? 1842 साली. का आहे नियतकालिक? कोणाचे आहे? ख्रिस्ती. सेम क्वेश्चन्स याच्या बेसिसवरती सुद्धा विचारले जातील. ओके, ना क्वेश्चन नंबर 39, दीनबंधू नियतकालिक खालीलपैकी कोणत्या समाजाचे होते? एक आहे प्रार्थना समाज, दुसरं आहे परमहंस मंडळी, का आहे सत्यशोधक समाज आणि उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर, सत्यशोधक समाज, ज्याचे हे दीनबंधू नियतकालिक आहे. ना क्वेश्चन नंबर 40, क्वेश्चन नंबर 40 मध्ये विचारलेला आहे, मायथॉलॉजी इज द पॅथॉलॉजी ऑफ लँग्वेज. हे देवत कथांच्या संदर्भातील मत कोणाचे आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे जॉर्ज कॉस, सेकंड आहे जॅकब ग्रिम, का आहे फेडरिक मॅक्समिलियर आणि डी आहे विल्यम ग्रिम. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर, फेडरिक मॅक्समिलियर. ओके, फेडरिक मॅक्समिलियर. ना क्वेश्चन नंबर 41, क्वेश्चन नंबर 41 मॅचिंगच्या क्वेश्चन्स आहे आणि 4 ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. ओके, सो भाषा विज्ञानाचे संबंधित विचारवंत व त्यांच्या भाषाविषयक विचार यांच्या जोड्या लावा. ए आहे ब्रेडचं दिलेल्या भाषिक परिवर्तनाची कारण मीमांसा. बी दिलेला आहे ग्रिम स्वप्न परिवर्तनाचे नियम, का आहे येजी कुरिओडिविच तथाकथित सादृश्यमूल प्रक्रियांची प्रवृत्ती आणि डी आहे ज्यूसचं दिलेलं आहे उच्चभ्रू वर्गातील स्वप्न परिवर्तनाचा उगम आणि वन मोर ॲड ऑन 1 पॉइंट इज अंतवर्तुळ बही वर्तुळ. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ए चे असेल, ब्रेडचे असेल स्वप्न परिवर्तनाचे नियम. बी आहे ग्रीमचे असेल भाषिक परिवर्तनाची कारण मीमांसा, का आहे येजी कुरवोडिच तथाकथित सादृश्यमूल प्रक्रियांची प्रकृती. डी आहे ज्यूसचे असेल उच्चभ्रू वर्गात स्वप्न परिवर्तनाचा उगम. नाव क्वेश्चन नंबर 42, क्वेश्चन नंबर 42 सुद्धा मॅचिंगचा क्वेश्चन्स आहेत. या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि 200 मार्कांचा पेपर असतो, नेगेटिव्ह मार्किंग नसते. तर जेवढे मॅचिंगचे क्वेश्चन्स तेवढा आपला फायदा. ओके, आणि पॅरेग्राफ नीट
व्यवस्थित सिस्टमॅटिक वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे. घाई गडबडी पॅरेग्राफमधून आन्सर चूज करताना गडबड करायची नाही. पेशन्सली टेक इट सम टाइम बट डू करेक्ट आन्सर. ओके. पॅसेज प्लस ऑब्जेक्टिव्ह प्लस मॅचिंग्स प्लस क्रोनॉलॉजिकल जे क्वेश्चन्स आहेत ते शांत माइंडने क्वेश्चन सॉल्व करायचे. डोंट ट्राय टू सॉल्व ऑल दिस क्वेश्चन्स. ट्राय टू फोकस करेक्ट आन्सर. तुम्ही कधी विचार कराल की मला 100पैकी 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, बट ते करेक्ट असायला पाहिजे. पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न करण्याच्या नांदामध्ये आपण रॉंग टिक मार्क करतो. सो बी अलर्ट फॉर दिस. ट्राय टू राईट ऑप्शन. द गोल्डन बोचं दिलेलं आहे हेरॉल्डस ब्लूम. आर्टियल पेंट्स इन पोएट्री मॉड बॉटकिंग. The anatomy of criticisms North Froy. The Wheeler of Fire James Fraser. And Pfizer Cell Williams Knight. Plus add on one more point. So या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल द गोल्डन बो च असेल नॉर्थ फ्राय. आर्टियल पेंट्स इन पोएट्रीचं असेल हेरॉल्ड्स ब्लूम. द ॲनाटॉमिक ऑफ क्रिटिसिझमचं असेल मॉड बॉटकिंग. आणि डी असेल द व्हील्स ऑफ फायर जेम्स फ्रेझर. ओके. आणि क्वेश्चन्स नंबर 4 मध्ये विचारलेलं आहे ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा. सर्वात पहिले जो पॉइंट आहे तो आहे ग्रंथ आहे कर्मतत्व. त्याचं दिलेलं आहे श्रीधर. बी दिलेलं आहे संत मुख रावण ख्यान वामन पंडित. आणि सी आहे वेदांत सूर्यचं दिलेलं आहे मुक्तेश्वर. डी आहे श्रीकृष्ण विजयचं दिलेलं आहे मोरोपंत. आणि वन मोर पॉइंट ॲड ऑन इज ऑथर निरंजन माधव. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल एचे असेल कर्मतत्वचे असेल वामन पंडित. संत मुख रावण दाख्यांचं असेल मुक्तेश्वर. वेदांत सूर्याचं सूर्य असेल श्रीधर. आणि श्रीकृष्ण विजयचं असेल मोरोपंत. हे जेवढे ग्रंथकार आहेत ते ग्रंथकारांच्या दुसऱ्या सुद्धा रचना आहेत. त्या रचना सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्या क्लासेस आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. सो प्लीज विजिट अँड वॉच दिस क्लास अँड रिवाइज ऑल दिस important key points and explanations about this our topic. Okay. Now question number 44. Question number 44 मध्ये विचारलेला आहे सिद्धांत आणि शास्त्रवेद यांच्या जोड्या जुळवा. डिसेंबर 2013चा हा क्वेश्चन पेपर आहे. प्रतीक मीमांसा मॉड बॉटकिंग. बी आहे संज्ञा मीमांसाचं दिलेलं आहे एरिक नॉयमॅन. आदि बंधात्मक शोधचं दिलेलं आहे ॲन्स्ट कासिर. आणि डी आहे मानसशास्त्रीय सिद्धांताचं दिलेलं आहे गास्तो बेसलार. आणि वन मोर पॉइंट ॲड ऑन इज जेम्स फ्रेझर. ओके. सो राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिले येईल प्रतीक मीमांसाचं येईल ॲन्स कासिर. संज्ञा मीमांसाचं येईल गास्तो बेसलार.
आदिबंधात्मक चेल एरिक नायमॉन आणि डी आहे मानसशास्त्रीय सिद्धांताचे मॉन्ट बॉटकिंग. हे काय सिद्धांत आहेत आणि त्याचे शास्त्रज्ञ म्हणजे ज्यांनी जे सिद्धांत मांडलेले ते शास्त्रज्ञकार आहेत. ओके. ना क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 मध्ये विचारलेला आहे ग्रंथकार आणि ग्रंथकार यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये ग्रंथ आणि सूची 2 मध्ये ग्रंथकार. लोक साहित्य की भूमिका विद्या चौहान. लोक साहित्य का अध्ययन सत्येंद्रन. लोक साहित्य कृष्णदेव उपाध्याय. आणि चौथा आहे लोक साहित्य विज्ञान त्रिलोचन पांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सर्वात पहिले लोकसाहित्य की भूमिका त्याचे कृष्णदेव उपाध्याय. सेकंड लोकसाहित्य का अध्ययन का त्याचं येईल त्रिलोचन पांडे. लोकसाहित्य विद्या चौहान येईल आणि लोकसाहित्य विज्ञानचे येईल सत्येंद्र. ओके. ना क्वेश्चन नंबर 46 मध्ये विचारलेला आहे S.M. जोशी सारख्या साऱ्या देशावर प्रेम करणारा लोकशाहीवर 100% विश्वास असणारा अहिंसा आणि सत्याग्रह ह्याविषयी आग्रही असणारा नेता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला मिळाला हे मराठी व भारतीय लोकांचे भाग्यच म्हटले पाहिजे. हे विधान कोणाचे आहे? खाली 4 विधान आहेत. एक आहे साहिर लीलाधर हेगडे. सेकंड आहे साहिर इमान शेख आणि सी आहे साहिर कृष्णकांत जाधव आणि डी आहे साहिर किसनराव हिंगे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर A will be correct answer and Sahir Liladhar is answer. क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47 मध्ये विचारलेला आहे भक्ती प्रधान साहित्याची लोकप्रियता का वाढते आहे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे. बी आहे लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे. तंत्रज्ञानाचे लोकमानसावर झालेले आक्रमण. डी आहे सुलभ व जलद मुद्रण व्यवस्थेमुळे. आणि 47 आहे 47चं करेक्ट आन्सर असेल लोकमानसातील तथाकथित धर्मभावनेची वाढ झाल्यामुळे. ओके. ना क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये विचारलेला आहे केसाळ काळभोर पिल्लू सामा आणि निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी या साहित्य कृती संबंधी निर्माण झालेल्या वादळा मागील सन्मान कारण कोणते? खाली 4 कारण दिलेले आहेत आणि 4 अचूक जे कारण असेल ते आपल्याला निवडायचं आहे. दुर्बोधता. बी अश्लीलतेची संबंधीची भूमिका. सी आहे वेगवेगळ्या संघटनाचा विरोधी दृष्टिकोन. डी आहे तत्कालिक शासनाची भूमिका. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर अश्लीलतेची संबंधीची भूमिका. एक खूप महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही एक्झाम्सला जाणार आहात जाण्याच्या पूर्वी किमान 3 तास एक क्वेश्चन्स पेपर घेऊन बसा, सॉल्व करा आणि बघा टाइम कसं मॅनेज होतं तुमचं, माइंड चालतं का, पेशन्स येतं का. बिफोर यू आर गोइंग देअर फर्स्ट यू प्रिपेअर ट्राय टू गिव्ह युअर एक्झाम्स in your room, your house or whatever. Sit down at least 30 hours and try to solve question paper. It will very help for you for cracking your MSET exams. आणि
हे काम करतं. जेव्हा तुम्ही 3 तास एका ठिकाणी बसता, क्वेश्चन सॉल्व्ह करता, तेव्हा तुमची मनस्थिती प्लस तुम्हाला समजतं की सिच्युएशन्स कशी होते, क्वेश्चन्स कसे प्रकारे विचारले जातात आणि तुम्हाला एक टाईम मॅनेजमेंट समजतं की किती टाईम लागतं आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला, कोणते क्वेश्चन्स कशा प्रकारचे आहेत, त्या क्वेश्चन्स पॅटर्ननुसार आपण त्याला टाईम देतो. पॅराग्राफला किती टाईम द्यायचं, ऑब्जेक्टिव्हला किती टाईम द्यायचं, मॅचिंगच्या क्वेश्चन्सला किती टाईम द्यायचं, पेपर नंबर 1ला किती टाईम द्यायचं, हे ओव्हरऑल मॅनेजमेंट तुम्हाला समजतं. सो जाण्याच्या पूर्वी 10-15 जेवढे शक्य होतील तेवढे क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, किमान 3 तास बसून. ओके. ना क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये विचारलेला आहे, राष्ट्रवादाचे स्वच्छंदवादी स्वरूप आणि वाङ्मय इतिहासातील आधुनिक प्रवृत्ती यामध्ये निकटचा संबंध असल्यामुळे राष्ट्रीय साहित्याच्या संकल्पनेला जास्त वाव मिळत गेला, हे मत कोणाचे? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे रॉय पास्कल, बी आहे S.S. प्रावर, सी आहे रेने वेलेक आणि डी आहे वसंत बापट. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सी विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. ना क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50, रत्नाकर मतकरी यांचे आरण्यक हे नाटक आणि धर्मवीर भारती यांचे अंधायुग हे नाटक यांच्या तुलनेचा आधारतळ कोणता? ए आहे सम्मान तत्व प्रणाली, बी आहे सम्मान आधार सामुग्री, सी आहे समान प्रेरणास्थान आणि डी आहे प्रभाव. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. समान आधार सामुग्री. समान आधार सामुग्री. क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 मध्ये विचारलेला आहे, विश्व साहित्य ही संकल्पना भारतात कोणी प्रथम मांडली? एक आहे विनय कुमार सरकार, बी आहे रवींद्रनाथ ठाकूर, सी आहे अरविंद घोष आणि डी आहे बुद्धदेव बोस. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर. रवींद्रनाथ ठाकूर यांनी मांडलेली आहे. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये विचारलेला आहे, अभंग या रचना प्रकाराला काही अन्य कोणत्या कवीने प्रयोजनासाठी पुढीलपैकी नवीन रूप दिले नाही? ए आहे बासी मर्ढेकर, बी आहे विंदा कर्दीकर, सी आहे अरुण कोल्हटकर आणि डी आहे मधुकर केचे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर. मधुकर केचे इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये विचारलेला आहे, यमुना पर्यटन या पहिल्या भारतीय कादंबरीचा गौरव करताना बालचंद्र नेमाडे यांनी तिच्या कोणत्या गुण वैशिष्ट्यावर भर दिली आहे? एक आहे समकालीन समाजचित्रण, बी आहे नायिकेची कृतिशीलता, सी आहे संवादातील भाषा आणि डी आहे चित्रमय वर्णन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी विल बी करेक्ट आन्सर. नायिकेची कृतिशीलता. नायिकेची कृतिशीलता इज करेक्ट आन्सर. ना क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 मध्ये विचारलेला आहे, भाषांतर करताना प्रादेशिक संदर्भ कसे अडचणीचे ठरतात याचे उदाहरण पुढीलपैकी कोणते? एक आहे केशवसुतांचे नैऋत्येकडील वारा ही कविता, दुसरा आहे कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांचे नाटक किचवधक आणि सी आहे हरिनारायण आपटे यांची कथा काळ तर मोठा कठीण आला आणि डी आहे बाबा पदमजी यांची कादंबरी यमुना पर्यटन. सो ए विल बी करेक्ट आन्सर. केशवसुतांचे नैऋत्येकडील वारा ही कविता.
याच्यामध्ये तुमची 4 ऑब्जेक्टिव्ह कव्हर होतात. ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे या पद्धतीचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह होतो, प्लस मॅचिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, प्लस ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न सॉल्व्ह होतो. ओके, सो रीड केअरफुली अँड एंगेज सम अदर पॉइंट. ना क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 मध्ये विचारलेला आहे, मराठीमध्ये हायकू ह्या काव्य प्रकाराचा प्रारंभ कोणी केला? एक आहे ज्ञानेश्वर मुळे, बी आहे सिरीस पे, सी आहे केशव कुमार आणि डी आहे दत्तू बांदेकर. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल सिरीस पे. ओके, ना क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 मध्ये विचारलेला आहे, कार्ल मार्क्स यांची तत्वप्रणाली ही कादंबरी ही पुढीलपैकी कोणत्या साहित्याचे प्रेरणास्थान नाही? एक आहे ग्रेसची कविता, बी आहे विंदा करंदीकर यांची कविता, सी आहे डॉस्टोवेकच्या कादंबऱ्या आणि अरुंधती रॉय यांची कादंबरी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. सो या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए विल बी करेक्ट आन्सर. ओके, सो आता आपल्या सर्व जे क्वेश्चन्स होते हा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 57 मध्ये विचारलेला आहे, भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते, हे कोणाचे वचन आहे? हे आहे बुद्ध देव भट्टाचार्य, बी आहे शिरीष कुमार दास आणि सी आहे अमिदय देव आणि डॉक्टर राधाकृष्ण. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर डी विल बी करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो या ठिकाणी आपली ही क्लास कंप्लीट झालेली आहे.